टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। अतिशय होतकरू समाजसेवक, अनेक शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, गरिबांच्या न्याय हक्कासाठी लढणारा आमचा सहकारी बाबासाहेब आगे यांचं क्रूरपणे हत्याकांड झालं। समग्र महाराष्ट्राने या हत्याकांडाबद्दल हळहळ व्यक्त केली। माझ्या संघटनेच्या वतीने सुद्धा मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो। ही घटना अतिशय गंभीर आहे आणि या घटनेची दखल राज्य सरकारने, गृहमंत्र्यांनी घेतली पाहिजे। एक उभरतं नेतृत्व या भागातलं आणि आयुष्यभर कार्यकर्ता म्हणून येणारा काळ त्याचा उज्ज्वल होता आणि त्याच वेळेस त्याचा घात होणं हे कुठंतरी संशयास्पद आहे। त्याची सुद्धा सखोल चौकशी झाली पाहिजे। नुसतंच संशयखोर आला आणि मारून गेला असं नाही, तर त्याच्या पाठीमागं काही राजकारण आहे का याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे, ही आमची भूमिका आहे। आणि असे जे काही नराधम आहेत, हरामखोर आहेत, त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे। मी राज्य सरकारकडे मागणी करतो की ज्या पद्धतीने संतोष देशमुखचं हत्याकांड झालं तशाच धर्तीवरचं हे हत्याकांड आहे आणि एकंदरीत मराठा समाजातील जे अभ्यासू आहेत, मराठा समाजातील जे उभरतं नेतृत्व आहे, त्या प्रत्येकाला या बीड जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीने संपवलं जातंय, हेच एकंदरीत तिथं चित्र दिसतंय। किट्टी आडगाव सुद्धा जिल्हा परिषद सर्कल आहे, मसाजोग सुद्धा त्या ठिकाणी एक मोठी ताकद असलेलं गाव आहे आणि अशा पद्धतीने दोन्ही घटना वेगवेगळ्या समजता येणार नाहीत। दोन्हीही नेते होते, दोन्हीही एक जबाबदार समूहातले प्रतिनिधी होते आणि त्यांना असणारं संपवण्यात आलेलं आहे। म्हणून या प्रकरणात मी मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो, मागणी करतोय संघटनेच्या वतीने, फास्ट ट्रॅक कोर्ट लागू झालं पाहिजे आणि उज्ज्वल निकम सारख्याच वकिलाकडून कुटुंबाची जी मागणी आहे या केसमध्ये तपास झाला पाहिजे आणि आरोपीला केवळ 2.5 महिन्यात त्याचा निकाल लावून फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी आमची या ठिकाणी मागणी आहे। मराठा समाजातील समाज बांधवांना मी आव्हान करतो, बहुजन समाजातील, माझ्या बौद्ध समाजातील मुस्लिम बांधवांना सुद्धा मी आव्हान करतो, बहुजनांना, की आपल्याला वाटत असेल की हा भाजपचा पदाधिकारी होता, मग तो पैशावाला असेल किंवा मग त्याच्या घरी खूप जमीन असेल किंवा त्याचा बंगला असेल, हे मी बसलो इथं, पत्र्याचं घर आहे अक्षरशः। धक्कादायक असं आहे की त्याचे एक वडील आहेत, वय किती बाबा तुमचं? 80 वर्ष वय, आई सुद्धा 75च्या 70च्या आसपास तिचं वय आहे आणि बाबासाहेब आगे या बाबांना एकुलता एक होता, एकटाच होता, म्हणजे आता त्यांना सांभाळायला सुद्धा त्यांचा मुलगा राहिलेला नाही। 1 गुंठाच्या पलीकडे त्यांना जमीन नाही। तुम्हाला वाटत असेल की हा समाज प्रस्थापित आहे, पण परिस्थिती खूप हालाकीची आहे। पत्र्याच्या घरात ते राहतायत, म्हणजे एक प्रामाणिक समाजसेवक म्हणून आयुष्यभर त्यानं काम केलं, कधीही त्याच्यात दुसऱ्या गोष्टी केलेल्या नाहीत। आणि म्हणून मी सगळ्या समाज बांधवांना आव्हान करतोय की ही एक मानवतेची लढाई आपण लढू। जशी न्यायासाठी आपण लढाई लढतोय तशीच ही सुद्धा एक मानवतेची लढाई आहे। या बाबांसाठी आपण या ठिकाणी मदत करावी। सर्व त्यांच्या गावच्या आणि सगळ्या सर्कलच्या महाराष्ट्रातल्या समाज बांधवांना सगळ्यांना आव्हान करतोय की आपण बाबासाहेब आगेंच्या कुटुंबाची या ठिकाणी काळजी घेतली पाहिजे आणि त्यांना सर्व ती मदत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असं सुद्धा मी आव्हान करतो। आणि आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा व्हावी यासाठी आम्ही सुद्धा या ठिकाणी पाठपुरावा करणार आहेत।